यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. कंत्राटदारावर अकोट ग्रामीण पोलिसांची कृपादृष्टी. 75 वर्षीय वृद्धाने कायमचे डोळे गमावले. रंभापूर फाटा ते वरखेड फाटा रस्त्याची दयनीय अवस्था. ग्रामीण पोलीस अकोट यांच्याकडे 8 महिन्यांपासून तक्रार प्रलंबित. कंत्राटदार आणि ग्रामीण पोलिसांचे साटेलोटे. कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आक्रमक मागणी. तोपर्यंत उपोषण सुटणार नाही, रविराज मोरे यांचा कडक इशारा. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी नीलकंठ वसू पाटील, अकोला. मी रविराज मोरे कालपासून दिनांक 7 जून 2026 पासून आमरण उपोषणाला संतोषी माता मंदिर अकोट दर्यापूर लोअर इथं बसलेलो आहोत. माझ्यासोबत असंख्य माझे पत्रकार बांधवसुद्धा उपोषणाला बसलेले आहेत. त्याचं कारण असं की अकोट मतदारसंघातील अतिशय महत्त्वाचा असलेला रस्ता व अमरावती व बुलढाणा जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता जो रंभापूर फाटा ते वारखेड फाट्यापर्यंत आहे. या रस्त्याला शेकडो जवळपास 300 ते 400 ग्रामीण म्हणजे ग्रामीण भाग खेड्याला जोडणारा हा रस्ता आहे. येणाऱ्या आता पावसाळ्याचे दिवस आहेत. शेतकरी बांधव गाडीवर मोटरसायकलवर खत नेण्याचा प्रयत्न करतात. बियाणे, लहान लहान मुले, बालगोपाल या रस्त्याने प्रवास करतात. शाळेचे विद्यार्थी प्रवास करतात. तर मागील या रस्ता बांधकाम सुरू झाल्यापासून 1 वर्षापासून या रस्त्यावर अनेक अपघात झालेले आहेत. माझ्यासोबत जे बसलेले आहेत हे जे नेरकर आहेत, म्हातारे आहेत, 74 वर्ष यांचं वय आहे. यांचे अक्षरशः या अपघातामध्ये डोळे गेलेले आहेत. कायमस्वरूपी यांना अपंगत्व आलेलं आहे. यांना आज रोजी घरी बसण्याची वेळ आलेली आहे. साधारण परिस्थितीत अतिशय बिकट परिस्थितीमधून हा परिवार इथं अकोटमध्ये राहतो. आज रोजी यांना कायमस्वरूपी अपंगत आल्यापासून मागील 8 महिन्यापासून अकोट ग्रामीण पोलिसांकडे यांनी तक्रार दाखल केलेली आहे. परंतु ग्रामीण पोलिसांनी कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली नाही, कठोर भूमिका घेतली नाही. कंत्राटदारावर गुन्हे दाखल केले नाहीत. नियमानुसार कंत्राटदारावर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहेत. MSIDCचे अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की बा अपघाताशी आणि आमचा काही संबंध नाही. आम्ही कंत्राटदाराला जे ॲग्रीमेंट केलेलं आहे, जे कंत्राटदाराशी जे आमचं ॲग्रीमेंट असते त्या ॲग्रीमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नमूद असतात. तर ही जी भरपाईसाठी आम्ही इथं बसलेलो आहे, यांना भरपाई मिळावी यांच्यासोबत एक राहुल वाकोडे नावाचा एक विद्यार्थी आहे. आमचे पत्रकार बांधव आहेत. गणेश वाकोडे यांचा तो मुलगा आहे. त्याचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अपघात झालेला आहे. त्याचीसुद्धा भरपाई आम्हाला या ठिकाणी हवी आहे. असे अनेक अपघातग्रस्त लोक आहे या रस्त्यावर पडलेले आहेत. त्यामुळे या संबंधित आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रारसुद्धा यांनी दिलेली आहे. परंतु कंत्राटदार व ग्रामीण पोलीस यांचा काहीतरी साटेलोटे आहेत, आर्थिक देवाणघेवाण झाली आहे असं आमचं स्पष्ट आरोप आहे. त्यामुळे आता हा न्याय आम्ही कोणाकडे मागावा अशी परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे. त्यामुळे काल पहिल्याच दिवशी माझ्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी MSIDC यांच्याकडून काही 10-12 अधिकारी मला भेटायला आले. त्यांनी मला विनंती केली की उपोषण स्थगित करावं. त्यांनी मला पत्रसुद्धा दिलेलं आहे की तुमच्या सर्व अटी मान्य, परंतु त्या अटीमध्ये एक माझी महत्त्वाची जी अट आहे की या अपघातग्रस्तांना यांची भरपाई मिळावी. कायमस्वरूपी अपंगत्व आलं हे परत आपण करू शकत नाही, पण त्यांची परिस्थिती गरीब आहे. यावर्षी त्याचं शेत पेरणीची त्यांची आज